संकष्ट चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहे ते खाऊ नका. गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. फणस खाऊ नये. फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. श्री गणेशांचे व्रत करताना, पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका, कारण तुळशीचे आणि गणेशांचे सख्य नाही, त्यांच्यात वैर आहे आणि त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाहीत. या दिवशी उष्ट अन्न खाऊ नये. मद्यपान करू नये. संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलहार आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंधव मीठाचा वापर करू नये. या दिवशी काळं मीठ ही चुकून देखील वापरू नये. तुम्ही पांढरं मीठ किंवा समुद्री मीठ, मोठं मीठ वापरलं तरी देखील चालेल. रसदार फळांचे सेवन करावे. उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते, ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचं सेवन केलं जातं. साबुदाण्याचे पदार्थ खावेत. आंबट पदार्थ खाल्ले तरी चालेल. चहा पिला चालेल, परंतु वरियेपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.